तर नमस्कार विद्यार्थी टेट 3च्या संदर्भात एकदम फास्टली आपण मानवशास्त्राचे क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. चला तर करूया सुरुवात. पहिलाच क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलेला आहे? तर 2020. पर्याय क्रमांक त्याचं सी उत्तर आहे. आणि तुम्हाला जास्त वेळ घेत आहे. क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. चला, एनएपी 2020 नुसार 10+2 शैक्षणिक रचना कशामध्ये बदलण्यात आली? आता 5-3 लक्षात ठेवा. 5-3-3-4. ठीक आहे. पर्याय क्रमांक कुठे? 2 नंबर. पुढचा प्रश्न, एनएपी 2020च्या अंतर्गत कोणत्या वयात बालवाडी शिक्षण सुरू होते? तर 3 वर्ष वयामध्ये बालवाडी शिक्षण नव्याने धोरणानुसार, एनएपी 2020 नुसार. ठीक आहे. एनएपी 2020 मध्ये शालेय शिक्षणाच्या फाउंडेशन स्टेज साठी किती वर्षाचा कालावधी आहे? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, तर किती वर्षाचा? टोटल 5 वर्षाचा कालावधी आहे. एनएपी 2020 अंतर्गत कोणत्या अभ्यासक्रमावर भर देण्यात आलेला आहे? तर मूल्यधिष्ठित आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमावर किंवा शिक्षणावर भर दिलेला आहे. एनएपी 2020 मध्ये शिक्षण कोणत्या भाषेत देण्याचा आग्रह आहे? स्थानिक भाषा, म्हणजे मातृभाषा आणि स्थानिक जी भाषा आहे त्या भाषामध्ये. एनएपी 2020 नुसार उच्च शिक्षणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे? तर बघा, इथे दिल्या परत HGC, हायर एज्युकेशन ग्रँडिंग काउन्सिल, म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं सी करेक्ट उत्तर आहे. एनएपी 2020च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणती प्रणाली दिली गेली आहे? कोणती प्रणाली? मल्टीडिसिप्लिनरी आणि काय चॉईस बेस्ड लर्निंग. त्याच्यानंतर पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एनएपी 2020 नुसार शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे? हा प्रश्न 100% महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, NPST, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स. एनएपी 2020 मध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी कोणतं उद्दिष्ट वर्ष ठरवलंय? 2030. लक्षात ठेवा, सी नंबरचा ऑप्शन आहे. एनएपी 2020 नुसार शाळा गट संकल्पना कशासाठी आहे? स्कूल कॉम्प्लेक्स. परीक्षेसाठी आहे, शिक्षकांचं प्रशिक्षण आहे, हे संसाधनाचे सामायिकरण आहे. काय? संसाधनाचं सामायिकरणासाठी. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कोणती परीक्षा 3, 5 आणि 8वी साठी प्रस्तावित आहे? बघा, त्यासाठी इयत्ता 3री, 5वी आणि 8वी साठी एनएपी 2020 नुसार कोणती परीक्षा? तर NAS, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, NAS परीक्षा. लक्षात ठेवा, सी नंबरचा ऑप्शन आहे. एनएपी 2020 नुसार कोणत्या संस्थेमार्फत शिक्षकांची पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे? तर टीईटी. कोणती परीक्षा? पात्रता परीक्षा टीईटी. एनएपी 2020च्या अंतर्गत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट संकल्पना कशासाठी आहे? तर श्रेयांक साठवण्यासाठी आहे. पुढचा प्रश्न, एनएपी 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक दृष्टिकोनाला प्राधान्य देण्यात आलंय? कोणता? तर अनुभवावर आधारित शिक्षण. 16 नंबरचा क्वेश्चन आहे, एनएपी 2020 नुसार NTA कोणत्या परीक्षेसाठी जबाबदार असेल? तर उच्च शिक्षण प्रवेश परीक्षेसाठी NTA जबाबदार असणार आहे. एनएपी 2020 मध्ये कोणत्या शिक्षण टप्प्यावर व्होकेशनल शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे? तर सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व टप्प्यावर व्होकेशनल शिक्षणाचा प्रसार करण्यात आला आहे. एनएपी 2020च्या अंतर्गत पारक हे मुख्य उद्दिष्ट काय तर शिक्षक भरती परीक्षा मूल्यांकन करणं. तर कशासाठी येते? परीक्षा मूल्यांकनासाठी. एनएपी 2020 मध्ये संकल्पनेनुसार 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम लागू केला जातो. त्यासाठी 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम लागू केला जातो, मल्टी एंट्री आणि एक्झिट सिस्टीमचा. एनएपी 2020 मध्ये एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय? तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण. एनएपी ह्या धोरणाचा मेन उद्देश 2020 काय? विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. पर्याय क्रमांक तुमचं सी आहे. महत्वाचा आहे, तुमचा जास्त वेळ घेतला नाही. हा व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा. ठीक आहे.